नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. काल आपण तो व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे म्हटलं होतं की मार्केट खाली कोसळणार, आज थोडंच कोसळलं, म्हणजे अपेक्षित होतं आज मार्केट पडणार. या मार्केटच्या पडण्यामागं, मार्केट कोसळण्यामागं अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये जे जागतिक टेरिफ युद्ध चालू आहे, आर्थिक युद्ध जे जागतिक चालू आहे ते आहे. त्याचबरोबर पुन्हा एफ आय आय ज्या पद्धतीने खरेदी करत होता ते पुन्हा लगेच आता विक्री करू पाहत आहे आणि ह्या सगळ्यामध्ये आपलं मार्केट अडकलेलं आहे. आणि अशा परिस्थितीतही छोटे ट्रेडर आणि जे की मोठे रायटर आहेत, मार्केट चालवणारे, मी त्याला रायटर म्हणतो, हे आहे, यांनी छोट्या ट्रेडरना कसं लुटायचं, त्यांच्याकडून जास्तीत जास्त पैसा कसा काढायचा, तर त्यांनी ते आज आपल्याला शिकायला भेटलं. त्यांनी कारण मार्केट ओपन झालं, सकाळी मोठं गॅप बनवून ओपन झालं. मार्केट एवढं मोठं ओपन झालं आणि त्याच्यानंतर मार्केट बघा पुन्हा काय केलं. मार्केटने पहिली कॅन्डल मोठी दिली सी साईडने आणि मग वरच्या दिशेने मार्केट निघालं. मग जी काल मानसिकता की आपली होती सर्वांची की आता मार्केट खाली पडणार आहे, ती मानसिकता पहिल्या कॅन्डलने आपली थोडीशी कमजोर केली. दुसरी कॅन्डल पुन्हा हिरवी झाली. त्या कॅन्डलमध्ये आपल्याला आता असं एक थोडंसं बळ आलं की नाही, मार्केट वरच्या दिशेने जाण्याची आता शक्यता आहे. मार्केटने आता मूड बदलला आहे. जे की बाकीचं मार्केट जे परवा एकदम रेड झोनमध्ये होतं आणि पुन्हा काल मार्केट थोडंसं डाव झोन हे ते वरच्या दिशेने गेलं. मग आपल्याला वाटलं की नाही आता की मार्केट आपलं वर जात आहे. मग मार्केट आपण जी आपली जी सायकोलॉजी होती की मार्केट खाली कोसळणार आहे, ती सायकोलॉजी इथं काहीशी आपली भ्रमात गेली आणि आपण मग लगेच या ठिकाणी वरच्या साईडने, जे आपण खालच्या साईडने जाणार होतो, जे आपण बेरिश मूड होता आपला, तो आपला मूड या ठिकाणी बुलिश झाला आणि इथं या ठिकाणी अनेक जणांनी ट्रेड घेतला. भेटले बी असतील त्यांना, अनेक जणांना या ठिकाणी भेटले बी असतील पैसे या इथपर्यंत. पण त्याच्यानंतर मार्केटने भूमिका बदलली पुन्हा काही खालचा रस्ता धरला. इथपर्यंत ठीक आहे, कोणाचे स्टॉप लॉस हिट झाले असतील इथपर्यंत, काहींनी स्टॉप लॉस थोडेसे खाली घेतले असतील, नाही आपल्याला आता अडचण नाही की पुन्हा मार्केट वर जाईल म्हणून ह्या कॅन्डलला अनेक जणांनी स्टॉप लॉस खाली घेतले असतील, ह्या कॅन्डलला पुन्हा आणखी स्टॉप लॉस खाली घेतले असतील. इथं दुकान लागलं असतं अनेक जणांचं, बरोबर आहे. आणि परंतु ज्यांनी की बिअरचा पोझिशन घेऊन बसले असतील, ज्यांच्या डोक्यावर केवळ की आज मार्केट कोसळणार आहे ह्या भूमिकेत जे असतील, त्यांना या ठिकाणी मोठा मूव निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्समध्ये भेटला आहे. कारण सेन्सेक्सची आज एक्सपायरी होती. सेन्सेक्सची एक्सपायरी असल्यामुळे की आज त्यांना चांगल्या पद्धतीने ते भेटलं असेल. असो, चला आता उद्या बुधवारसाठी निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सची तयारी कशी करायची, त्याची चाल कशी असेल आणि आपण आपल्या काय करणार आहोत हे पाहणार आहोत. तर हा आहे निफ्टीचा चार्ट. आज निफ्टी बंद झाली आहे 23,179 वर. तर मग उद्या आपल्याला एक करायचं आहे मित्रांनो, उद्या दुसरीकडे कुठंही लक्ष द्यायचं नाही. उद्या मार्केट कोसळण्याची शक्यता आहे, परंतु आज जेवढ्या पद्धतीने कोसळलं तेवढ्या पद्धतीने कोसळेल नाही हे सांगता येत नाही. परंतु मार्केटचा मूड मात्र बिअरच्या बाजूने आहे. तर उद्या काय करायचं आहे की 23,125च्या खाली एक रेड कॅन्डल झाला, रेड कॅन्डलचा लो तोडला तर आपल्याला 23,050 साठी यायचे आणि 23,050 तोडला, आपल्याला 23,050 ही तोडलं तर मग 22,950 साठी यायचे. 22,950 ही तोडलं तर आपल्याला खाली अजून 22,000च्या खाली आपल्याला तर 22,900 पर्यंत आपण येऊ शकतो. हे झालं खालचा विषय. लक्षात ठेवा, 23,125 तोडलं की आपल्याला पहिला टार्गेट आहे 23,050 आणि 23,050 तोडल्यानंतर आपल्याला
23,950चं टार्गेट भेटणार आहे. त्याच्याखाली आपण सकाळी लाईव्ह येऊन सांगू. तर वरच्या दिशेने आपल्याला एक लक्षात घ्या, वरच्या दिशेने मला वाटतं 23,180वर आता मार्केट बंद झाले. 23,180वर मार्केट बंद झाले म्हटल्यानंतर मला वाटतं की 23,250 या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल झाली. वरच्या दिशेसाठी ग्रीन कॅन्डल झाली या ठिकाणी ग्रीन कॅन्डल झाली. 23,250च्या वर एक ग्रीन कॅन्डल झाली, तिचा हाय तोडला तर आपल्याला पहिलं टार्गेट भेटणार आहे ते 300चं, आणि 300च्या नंतर आपल्याला दुसरं टार्गेट असणार आहे ते 22,387चं. म्हणजे आपण इथं 30,400चं, आणि 30,400च्या नंतर आपल्याला टार्गेट भेटणार आहे ते हे 23,400 नंतर आपल्याला टार्गेट भेटणार आहे हे लक्षात ठेवा. आता बँक निफ्टीसाठी आपल्याला काय करायचे? बँक निफ्टीसाठी बी आपल्याला काहीच करायचं नाही. आपल्याला पहिलं म्हणजे खालच्या दिशेने 50,750च्या खाली मार्केट जसंच येईल 50,750च्या खाली, आणि त्या ठिकाणी एखादी 50,750 लक्षात घ्या. 50,750च्या खाली आल्यानंतर पहिलं टार्गेट आपल्याला 50,600 आहे, दुसरं टार्गेट आपल्याला 50,500 आहे, आणि तिसरं टार्गेट आपल्याला 50,400 आहे खाली. आणि वरच्या दिशेने आपल्याला 50,900 धरा आपण. हां, 50,900 हां, 50,950च्या वर एक ग्रीन कॅन्डल झाली आणि त्याचा हाय तोडला तर आपल्याला पहिलं टार्गेट आहे 51,000, आणि 51,000 आपण तोडल्यानंतर 51,000 तोडल्यानंतर आपल्याला दुसरं टार्गेट आहे 51,200, आणि 51,200 तोडल्यानंतर आपल्याला टार्गेट आहे 51,380चं. वेळ आपण पुन्हा उद्या सकाळी लाईव्ह येऊन काही याच्यामध्ये बदल होत असेल तर ते सांगू. सेन्सेक्समध्ये बी आपल्याला जर बघायचं म्हटलं तर सेन्सेक्स बंद झाला आहे की 76,107ला बंद आज मार्केटमध्ये बंद झाले सेन्सेक्स. तर मला वाटतं की उद्या 75,900चा लो तोडला तर पहिलं टार्गेट आपल्याला 75,700, दुसरं टार्गेट आपल्याला 75,550चं खालच्या दिशेने राहणार आहे. आणि वरच्या दिशेने आपल्याला जर पाहायचं असेल तर वरच्या दिशेने आपल्याला पाहायचं असेल तर 76,200चा हाय तोडला तर आपल्याला पहिलं टार्गेट 76,310चं, 76,310ही तोडलं तर आपल्याला दुसरं टार्गेट हे 76,450चं, आणि 76,450ही तोडलं तर आपल्याला पुढचं टार्गेट हे थेट 76,620चं राहणार आहे सेन्सेक्समध्ये. उद्या मार्केट अत्यंत दखलपात्र पद्धतीने सर्वांनी मार्केटमध्ये उद्या ट्रेड करावे, कारण आज ज्या पद्धतीने मार्केट कोसळलं, मार्केट तसंच उद्याही कोसळू शकतं. कारण संध्याकाळी ट्रम्प बाबा काय करतात काही सांगता येत नाही. जागतिक आर्थिक युद्ध चालू आहे. अशा परिस्थितीत आपण अत्यंत साध्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो. मराठी ट्रेड बुकला लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला, आणि काही त्रुटी असतील तर त्या सांगत चला, मी त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.